महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बिल मागितल्याने उपाहारगृह चालक आणि त्याच्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना लष्कर भागात घडली आहे। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली। गौस इस्माईल बागवान असे जखमी झालेल्या उपाहारगृह चालकाचे नाव आहे। आरोपीने केलेल्या हल्ल्यात बागवान याचा भाऊ जखमी झाला आहे। या प्रकरणी हाशम आतुल्ला शेख याला अटक करण्यात आली आहे। याबाबत बागवान याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागवान यांचे लष्कर भागातील ताबूत स्ट्रीट परिसरात उपाहारगृह आहे। आरोपी गणेश पेठेत राहायला आहे। आरोपीने हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर बिल दिले नव्हते। बागवान याने त्याला जुने बिल मागितले होते। या कारणावरून त्यांच्यात वाद झाला। 2 जून रोजी मध्यरात्री 2:30च्या सुमारास बागवान ताबूत स्ट्रीट परिसरातील उपाहारगृहाजवळ थांबला होता। त्यावेळी आरोपी तेथे आला। त्याने बागवान आणि त्याच्या भावाला शिवीगाळ केली। दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले। आरोपीने केलेल्या हल्ल्यात बागवान आणि त्याचा भाऊ जखमी झाला। पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पोलीस हवालदार गायकवाड तपास करतायत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।